काय आहे, हा खाद्यप्रवास ना अतिशय चांगला असतो बघा तब्येतीला. बघा मी किती वेळ उभा आहे, मला काही कुठे चेहऱ्यावर काही दिसतंय नाही दिसत, कारण का नवीन नवीन पदार्थ समोर येतात आहे की नाही. आणि आता तुम्हाला म्हणून सांगतो, आत्ताच्या या रेसिपीमध्ये आमरससुद्धा आहे. हे तुमच्या माझ्यात आहे. बरं मावशी, आता आपण कुठला पदार्थ बनवतोय? आता पुढची रेसिपी आपली रॉयल मँगो राईस आहे. रॉयल मँगो राईस, ओके. ही कशी काय सुचली आहे तुम्हाला? आंब्याचा सीझन असल्यामुळे जसं आणि ज्या प्रकारे आपल्याला खाता येईल तितक्या प्रकारे आपण ते खात राहायचं. तुमचं आंब्यावर भलतंच प्रेम दिसतंय. आंबा फळांचा राजा आहे आणि आंबा जेव्हा बाजारात येतो तेव्हा बाकीची तो राजा असल्यामुळे बाकी सगळी फळं मागे हटतात, अशी साईडला असतात. आंबा विकायला असं मध्ये असतो आणि बाकी सगळे आजूबाजूला आपसूक बाजूला हटतात. ओके, राजाला जागा. सो आपण आता आंब्याचं काय रॉयल मँगो राईस, रॉयल मँगो राईस बनवतोय. मला सांगतो साहित्य काय काय आहे? राईस, साखरेचा पाक, तूप, वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स आणि आंब्याचा रस. ओके, बरं मला सांगा, हा जो तुम्ही अर्धवट शिजून आणलेला जो भात आहे तो काय पद्धतीने काय काय केलंय काय? हा, पहिल्यांदा तुपावरती भांड्यामध्ये तूप टाकलं, त्याच्यामध्ये 2-3 लवंगा टाकल्या. लवंगा तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेला बासमती तांदूळ टाकला, तो परतून घेतला. त्याच्यामध्ये 1.5 पट प्रमाणाने गरम पाणी घातलं, थोडंसं मीठ घातलं आणि तो शिजवला. शिजवून तो ह्याच्या ताटामध्ये मोकळा केला आणि गार केला. त्यामुळे तो असा फडफडीत आणि मोकळा मोकळा झाला. होय होय होय. ओके, हेच याची खासियत आहे. ही त्याची खासियत. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया आपण प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं मला सांगा. इथे आपण फ्राईंग पॅन ठेवलेला आहे. हा, आता आपण हा भात त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकू शकतो. बरं, तो जरा असा पसरून घ्यायचा, हा पॅन मध्ये असा पसरून घ्यायचा आणि आपला जो साखरेचा पाक आहे तो त्याच्यामध्ये घालायचा. हा गोळीबंद पाक आहे, पक्का पाक. ज्याप्रमाणे गोड हवा असेल त्या प्रमाणात पुरे सगळ्या तांदूळाला तो प्रत्येक लागला पाहिजे, शिताला लागायला हवा पाक तो. आता आमरस घालायचा त्याच्यावरती सगळा. हो, आंबरा नाही, सगळा नको, नंतर फार पातळ होईल ते. हा तयार आमरस असल्यामुळे बाजारातला त्याच्यामध्ये ऑलरेडी साखर असते, बरोबर, म्हणून साखर जरा कमी घातलेली आहे, नाहीतर ते फार गोड होईल. आता ह्याच्यावरती ड्रायफ्रुट्स ठेवायचे. वेलची पावडर. आता ड्रायफ्रुट्स घालून त्याला एक वाफ आणायची. आत्ताच घालायचं ड्रायफ्रुट? हो, मग साजूक तूप सगळ्यात शेवटी. सगळ्यात शेवटी. हे साधारण आपल्याला किती वेळ लागेल? 5 मिनिटं? 5 मिनिटं लागते. ओके ओके, आता हे झालेलं आहे ना आपलं? हो, आता झालंय. ह्याच्यावरती आता तूप सोडायचं. काय मंद आचेवर असल्यामुळे ना वरूनच सोडतो. ते होईल, बसरेल आपोआप. आणि दिस इज रेडी टू सर्व. होय. आता तुम्हाला जर खूप हौस असेल ना, तर मग ह्याच्यावर मग तुम्ही आंब्याची अशा फोडी करायच्या. हापूस आंबा घ्यायचा, तो असा मऊ करायचा नाही, कडक पाहिजे. तो असा उभा कापायचा आणि त्यातला तो फक्त असं वरचा गर असतो ना, त्याच्या अशा फोडी करायच्या आणि ह्याच्या असं फिरवायच्या म्हणजे अशा टाकायच्या आणि खायला सुरुवात करायचं. तुम्ही लिहायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती वेळ नाही आपल्याकडे. रॉयल मँगो राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बासमती तांदळाचा भात, साखरेचा पाक, तूप, वेलची पूड, ड्रायफ्रुट्स आणि आंब्याचा रस. कृती: तुपामध्ये लवंग घालून त्यामध्ये बासमती तांदूळ आणि त्याच्या 1.5 पट गरम पाणी घालून भात वाफवून घ्यावा आणि नंतर प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यावा. फ्राय पॅन मध्ये हा भात घालावा, त्यावर साखरेचा पाक आणि आमरस घालून हे मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये वेलची पूड, तूप आणि ड्रायफ्रुट्स घालून रॉयल मँगो राईस सर्व्ह करावा.